नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 5 संस्कृती. मागच्या तासाला आपण संस्कृती या घटकातील संस्कृतीचे जे घटक आहे, प्रतीके, भाषा, ज्ञान, मूल्य आणि श्रद्धा आणि नियमने अशा 5 घटकांचा अभ्यास केला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे संस्कृती शिकावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती ही अनुवंशाने किंवा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत नाही, तर संस्कृती ही जैविक वारशातून मिळत नाही, तर ती सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येक सदस्य हा काय करत असतो, शिकत असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी संस्कृती ही वारशातून न मिळता सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून मिळते, म्हणजे समाजातून मिळते. सांस्कृतिक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया ही प्रतिकात्मक आंतरक्रियेतून घडत असते. म्हणजे काय, तर विविध प्रकारचे हावभाव केले, विविध प्रकारची प्रतीके वापरली, प्रतीकांचा वापर केला, तर त्यातून आपण संस्कृती शिकत असतो. आपण संस्कृतीच्या घटकांमध्ये पाहिलं, एखाद्याने जर हात जोडले तर त्या प्रतीकातून समोरचा आपल्याला हात जोडतोय, आदर करतोय, म्हणून आपण त्यांना पुन्हा नमस्कार घालतो. हे झालं प्रतीक. म्हणजेच काय, तर हे आपल्याला संस्कृतीने सांगितलेलं आहे किंवा संस्कृतीतून हे आपण शिकवतो. तर एखाद्याने आपल्याला जर नमस्कार केला तर आपणही केला पाहिजे. म्हणजेच समाजात वावरत असताना आलेल्या अनुभवातून हे आपण शिकलेलं असतो. प्रत्येक संस्कृतीचे सदस्य इतरांबरोबरच्या देवाणघेवाणीतून काही आदर्श वर्तन पद्धती शिकत असतात आणि त्यातूनच त्यांचं जीवन काय असतं, घडत असतं. मग भावी पिढी एक आदर्श वर्तन पद्धती शिकतात आणि त्यातूनच भावी पिढीमध्ये संस्कृती अंगीकारली जात असते. म्हणजेच आपण एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे या संस्कृतीतील जे घटक आहेत ते संक्रमित करत असतो. एका पिढीने दुसऱ्या पिढीला जर शिकवले तर त्या पद्धतीने पुढची पिढी अनुकरण करत असते. म्हणून संस्कृती ही शिकावी लागते. ती न शिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत नाही. दुसरं संस्कृतीचं वैशिष्ट्य ही संस्कृती ही अमूर्त असते. म्हणजेच संस्कृती ही समाजातील व्यक्तीच्या विचारातून किंवा त्यांच्या सवयीतून दिसते. काही प्रमाणात त्यांच्या आचरणामधनं सुद्धा आपल्याला संस्कृती दिसते. थोडक्यात काय, जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया पडलं तर आपण लगेच म्हणतो हिचे संस्कार चांगले दिसते, चांगल्या संस्कृतीतून आलेली दिसते. एखादी व्यक्ती जर उद्धटपणे वागली तर आपण लगेच म्हणतो ही उद्धट आहे, हिचे संस्कार चांगले नाही. थोडक्यात काय, तर आपण संस्कृती बघू शकत नाही, मात्र व्यक्तीच्या वर्तनातून ती अनुभवू शकतो आणि या वर्तन पद्धतीमध्ये काही विशिष्ट रचना दिसते, त्यालाच आपण काय म्हणतो, संस्कृती म्हणतो. म्हणजेच जर त्या ठिकाणी संस्कृती आपण ज्या पद्धतीने म्हणलो की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी ती येते, एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवते, म्हणजेच तिचं हस्तांतरण होते. संस्कृती ही शिकावी लागते. त्याच पद्धतीने या ठिकाणी संस्कृतीचा जर आपण अभ्यास करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच संस्कृती ही ज्या पद्धतीने एकाकडून दुसऱ्याकडे शिकावी लागते, त्याच पद्धतीने संस्कृती ही एक अमूर्त अशी असते. ती डोळ्यांना जाणवत नाही, तर लोकांच्या वर्तनातनं त्या ठिकाणी आपल्याला संस्कृती काय होत असते, समजत असते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो घटक की संस्कृती ही सामूहिक असते. आता संस्कृती सामूहिक कशी असते, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की संस्कृती ही सामूहिक का आहे, तर संस्कृती ही मानवनिर्मित असली तरी ती कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते. म्हणजेच काय, एखादी संस्कृती तेथील भौगोलिक परिस्थितीतून, त्या समाजाच्या भूतकाळातून, तेथील लोकांच्या श्रद्धा आणि मूल्यांमधून, त्यांच्या समृद्ध वारशातून जन्माला आलेली असते आणि त्या समाजाचा भाग म्हणून सर्वच व्यक्ती त्या संस्कृतीचे भाग बनतात. त्यांची भाषा व शिष्टाचार समान असतात आणि म्हणूनच संस्कृती सामूहिक असून वैयक्तिक नाही असं म्हटलेलं आहे.
संस्कृती ही सामूहिक असती. संस्कृती ही कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते, ती सामूहिकरित्या असते. हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला संस्कृतीचं पाहायला मिळतं. चौथं आहे, संस्कृती ही मानवनिर्मित असते. संस्कृती ही मानवाच्या आंतरक्रियांमधून, सामाजिक आंतरक्रियांमधून निर्माण होत असते. ती आपोआपच उदयास येत नाही, तर संस्कृतीचं अस्तित्व त्या समाजाच्या अस्तित्वावर अवलंबून असतं. ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. संस्कृती ही मानवाने निर्माण केलेली आहे. त्या मानवाच्या सामाजिक अंतरक्रियातून ती निर्माण झालेली असते. म्हणून चौथं वैशिष्ट्य आहे, संस्कृती ही मानवनिर्मित असते. पाचवं आहे, संस्कृती आदर्शात्मक असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये काही विचार असतात, नियमने असतात आणि हे विचार आणि नियमने नेहमीच आदर्श स्वरूपाचे असतात. समाजातील आदर्श वर्तन पद्धती आणि नियम बौद्धिक, कलात्मक आणि विविध सामाजिक आदर्शांची एकत्र बांधणी म्हणजे संस्कृती असते. अशा प्रकारच्या आदर्श संस्कृतीलाच प्रोत्साहन दिले जाते. एखाद्याची संस्कृती जर चांगली नसेल तर त्या घटकांकडे, त्या वर्तनाकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजेच संस्कृती ही नेहमी आदर्शात्मकच असते. त्या प्रत्येक संस्कृतीमध्ये विचार आणि नियमने असतात आणि हे विचार आणि नियमने नेहमीच आदर्श स्वरूपाचे असतात. समाजातील आदर्श वर्तन पद्धती आणि नियम बौद्धिक, कलात्मक आणि विविध सामाजिक आदर्शांची एकत्रित बांधणी म्हणजे संस्कृती असते. आणि अशाच संस्कृतीला व्यक्ती काय करत असते, प्रोत्साहन देत असते. सहावं म्हणजे संस्कृती ही हस्तांतरित केली जाते. पालक, शिक्षक, धर्मगुरू, जनसंपर्काची साधने आणि समाजातील इतर जे सदस्य आहेत ते सदस्य आदर्श अशा वर्तन पद्धती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत असतात. अर्थातच काही वेळेस ही क्रमवारी उलटी होताना दिसते. तर सध्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की सध्याच्या तांत्रिक विकासाच्या काळात अनेकदा आधीच्या पिढी नवीन पिढीकडून नवीन तंत्रज्ञान काय करत असतात, हस्तांतरित करत असतात किंवा शिकताना दिसतात. त्याचबरोबर काही वेळेस संस्कृतीचे हस्तांतरण समस्तरीय पिढीकडे होताना सुद्धा दिसतं. अनेकदा आपल्या समवयस्कांकडून पेहरावाच्या पद्धती आपण शिकतो, राजकीय विचार घेतो, देवाणघेवाणीच्या संस्कृतीचे हस्तांतरण होते. बहुतांशी वेळेस हे हस्तांतरण कळत नकळत सुद्धा होत असते. म्हणजे संस्कृती ही हस्तांतरित केली जाते. ती एका पिढीकडून, एका समवयस्काकडून दुसऱ्या समवयस्काकडे किंवा आत्ताच्या आधुनिक पिढीकडून जुन्या पिढीकडे किंवा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे अशा पद्धतीने ती हस्तांतरित होत असते. त्यानंतर संस्कृतीमध्ये सतत परिवर्तने होत असतात. संस्कृतीमध्ये सतत परिवर्तनं होतात म्हणजेच काय, तर संस्कृती ही बदलत्या काळानुसार ती बदलत असते. लोकांच्या श्रद्धा घ्या, परंपरा घ्या, रूढी घ्या, त्या मागे टाकल्या जातात आणि नवीन पद्धती अंगीकारल्या जातात. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवरून संदेश द्यायला लागल्यापासून इंग्रजी भाषेमध्ये खूप बदल होताना आपल्याला दिसतात. मोबाईलच्या वापरामुळे पूर्वपार चालत आलेल्या संवादासंबंधीचे शिष्टाचारात बदल होताना आपल्याला दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर स्थलांतरण आणि जागतिकीकरणाचा देखील संस्कृतीवरती काय झालेला आहे, परिणाम झालेला दिसतो. जेव्हा जगभरातील व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचा एकमेकांच्या संस्कृतीवर परिणाम होऊन नवीन बहुसंस्कृती निर्माण होते आणि त्यामुळे आधुनिक शिक्षण आणि ज्ञानाच्या कक्षा काय होतात, रुंदावतात. जुन्या चालीरीती आणि परंपरांचा ताठरपणा कमी होतो आणि त्यात बदल होऊन नवीन संस्कृतीचा त्या ठिकाणी काय होतो, जन्म होतो, नवीन संस्कृती निर्माण होते. याचाच अर्थ संस्कृतीमध्ये सतत परिवर्तने ही काय होत असतात. आठवं आहे, समाज परत्वे संस्कृती बदलते. म्हणजेच प्रत्येक समाजाची स्वतःची अशी एक संस्कृती असते. त्यातील जी मूल्य आहे, परंपरा आहे, रूढी आहे, श्रद्धा आहे, या पद्धती आहे, या एका संस्कृतीसाठी समान असल्या तरी इतर संस्कृतीसाठी त्या वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ प्रत्येकाची खानपानाची पद्धत वेगळी आहे, बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे शिष्टाचार वेगळे आहे, स्वागत पद्धत प्रत्येकाची वेगळी, प्रत्येकाचा पेहराव वेगळा आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आणि त्या सामायिक परिस्थितीतून त्यात बदलत असतात. म्हणून समाज परत्वे संस्कृती काय होत असते, बदलत असते. 9, संस्कृती ही एकात्मक असते. म्हणजे संस्कृतीचे विविध घटक हे परस्पर पूरक, परस्पर संबंधित आणि एकात्मक स्वरूपाचे असतात. एखाद्या समाजातील मूल्यव्यवस्था ही त्या समाजातील नैतिकता, धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा इत्यादी सांस्कृतिक पैलूंशी घनिष्ठ जोडलेली आपल्याला दिसते. म्हणजेच
सांस्कृतिक विविध घटक हे परस्पर पूरक, परस्पर संबंधित आणि एकात्मक स्वरूपाचे असतात. एखाद्या समाजातील मूल्य व्यवस्था ही त्या समाजातील नैतिक धर्म, रूढी, परंपरा आणि श्रद्धा इत्यादी सांस्कृतिक पैलूंशी घनिष्ठ जोडलेली आपल्याला दिसते. म्हणजे संस्कृती ही एकात्मक असते. आणि 10वं म्हणजे भाषा ही संस्कृतीचं प्रमुख वाहक असते. आपण केवळ वर्तनातच नाही तर भूत आणि भविष्य काळातही वावरत असतो. भूतकाळात शिकलेल्या गोष्टी पुढे आणण्यासाठी भाषा मदत करते. आणि प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट अशी काय असते? भाषा असते. प्रत्येक संस्कृतीतील सर्व सदस्यांना ती भाषा अवगत असते. इतर अनेक मार्गांनी संस्कृतीचे हस्तांतरण होत असले तरी भाषा ही संस्कृतीचं अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि त्यामार्फत संस्कृतीचं हस्तांतरण मोठ्या प्रमाणात होत असते. अशा पद्धतीने ही 10 वैशिष्ट्ये आपल्याला संस्कृतीची काय होतात? पाहायला मिळतात. त्यातलं पहिलं म्हणजेच संस्कृती ही काय होते? शिकावी लागते. संस्कृती ही कशी असते? अमूर्त असते. संस्कृती ही सामूहिक असते. संस्कृती ही मानवनिर्मित असते. संस्कृती आदर्शात्मक असते. संस्कृती ही हस्तांतरित केली जाते. संस्कृती सतत परिवर्तने होत असतात. संस्कृतीमध्ये संस्कृती बदलते. संस्कृती ही एकात्मक असते आणि भाषा हे संस्कृतीचं काय आहे? प्रमुख वाहक आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, असा जर प्रश्न 8 मार्काला जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो करता आला पाहिजे, त्या ठिकाणी स्पष्ट करता आला पाहिजे. आता संस्कृतीचं जे महत्त्व आहे हा घटक अभ्यासक्रमातनं काय केलेला आहे? वगळण्यात आलेला आहे. पुढचा जो घटक आहे तो अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे स्वसमूह श्रेष्ठतावाद किंवा स्वसंस्कृती श्रेष्ठतावाद. आता स्वसमूह श्रेष्ठतावाद आणि स्वसंस्कृती श्रेष्ठतावाद म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी संकल्पना आहे की स्वसमूह श्रेष्ठतावाद म्हणजे इतरांच्या संस्कृतीपेक्षा आपली स्वतःची संस्कृती काय आहे? अधिक श्रेष्ठ आहे असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि यामध्ये स्वतःच्या दृष्टिकोनातून इतर संस्कृतीचं आपण काय करत असतो? मूल्यमापन करत असतो. या ठिकाणी 1906 मध्ये विलियम ग्रहम समनर यांनी पहिल्यांदा हा स्वसमूह श्रेष्ठतावाद ही संकल्पना मांडली. आणि एखाद्या विशिष्ट संस्कृतीमधील सदस्याची जीवनशैली आणि संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी कशी आहे हे मांडण्याची जी प्रवृत्ती आहे तिलाच त्या ठिकाणी स्वसमूह श्रेष्ठतावाद असं म्हणलेलं आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी स्वसमूह श्रेष्ठतावाद म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट संस्कृतीमधील सदस्याची जीवनशैली आणि संस्कृती ही इतरांपेक्षा श्रेष्ठ मानण्याची जी प्रवृत्ती आहे ती म्हणजे स्वसमूह श्रेष्ठतावाद. म्हणजेच काय? तर आपली जी संस्कृती आहे ती आपली संस्कृती इतर संस्कृतीपेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे अशी मानण्याची जी प्रवृत्ती आहे ती म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी स्वसमूह श्रेष्ठतावाद म्हणजे स्वतःच्या त्या ठिकाणी संस्कृती काय आहे? श्रेष्ठ आहे असं मानण्याची जी प्रवृत्ती आहे ती म्हणजे स्वसमूह श्रेष्ठतावाद. म्हणजेच काय? तर या ठिकाणी केवळ स्वसंस्कृतीलाच या ठिकाणी महत्त्व दिलेलं असतं आणि संस्कृतीच्या संदर्भातच इतर संस्कृतीचं काय केलेलं असतं? मूल्यमापन केलेलं असतं. स्वतःची संस्कृती प्रमाणित मानल्याने इतर संस्कृतीचे मूळ संस्कृतीपासून काय होते? विचलन झालेले आपल्याला दिसते. आणि यासारख्या समजामुळे स्वसमूह श्रेष्ठतावादामुळे या ठिकाणी आपल्याला हे गैरसमज होताना असे दिसतात. असे असले तरी स्वसमूह श्रेष्ठतावाद प्रत्येक संस्कृतीचे वैशिष्ट्य बनलेलं आहे असे अनेक समाजशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते स्वसमूह श्रेष्ठतावादामुळे दुसऱ्या संस्कृती समजून घेण्यामध्ये पूर्वग्रह निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर त्या ठिकाणी आपणच श्रेष्ठ आहोत असं जर मानत असेल तर निश्चितपणे आपण दुसऱ्या संस्कृतीला काय मानू? तर कनिष्ठ मानू. त्यामुळे ती समजून घेण्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय करू? दुर्लक्ष करू. या उलट कार्यवादी विचारवंतांच्या मते असं आहे, स्वसमूह श्रेष्ठतावाद सामाजिक एकात्मतेसाठी पूरक ठरतो. दुसऱ्या संस्कृतीला कमी लेखण्याच्या नादात किंवा कमी लेखल्यामुळे या ठिकाणी काय होतं? स्वतःच्या संस्कृतीविषयीचा अभिमान त्या संस्कृतीच्या सदस्यांमध्ये काय होतो? वाढीस लागतो. बऱ्याचदा आपण असं पाहतो की आपण बऱ्याचदा दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखतो आणि त्याचा परिणाम काय होतो? आपण दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादात काय होतं?
त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी काय होतं की आपण श्रेष्ठ आहे असं वाटायला लागतं. म्हणजे ही आपल्याला का कमी लेखते, आपण कशावरून कमी आहे असं त्या ठिकाणी ती व्यक्ती समजायला लागते. म्हणजेच काय, तर स्वसमूह श्रेष्ठतावाद सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ संस्कृतीमधून आपल्याला जे ज्ञान मिळू शकते ते स्वसमूह श्रेष्ठतावादाच्या भावनेतून मिळत नाही. ती व्यक्ती उद्धट होण्याची शक्यता असते आणि या नकारात्मक बाजू आहेत. म्हणून या ठिकाणी तर आपल्या संस्कृतीविषयी अभिमान असणे, यातून एक प्रकारचा आत्मविश्वास आणि दिलासा मिळतोच. तसेच गट एकत्र बांधलेला राहतो आणि त्याच्या सकारात्मक बाजू असू शकतात. म्हणून या ठिकाणी स्वसमूह श्रेष्ठतावाद ही जी संकल्पना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे संस्कृतीचं संकरीकरण. संस्कृतीचं संकरीकरण म्हणजे काय, तर या ठिकाणी संस्कृतीचा सरमिसळ. आपण जर पाहिलं तर भारत देशाची निर्मिती जी झालेली आहे ती यामध्ये आपण पाहतोय की एकाच संस्कृतीची लोक भारतामध्ये नाही, म्हणजे एखाद्या संस्कृतीमधील एका भागातील पद्धतीचे दुसऱ्या संस्कृतीमधील एखाद्या भागाशी सरमिसळ होती. याला संस्कृतीचं काय म्हणलेलं आहे, संकरण म्हणलेले. उदाहरणार्थ या ठिकाणी मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये असंख्य भागातून म्हणजे भारतातील प्रत्येक राज्यातून त्या ठिकाणी लोक काय झालेले आहे, स्थलांतरित झालेले आहे. आणि मग त्या ठिकाणी मुंबईचा जर आपण विचार केला तर विशिष्ट धर्माचे पंथाचे लोक या ठिकाणी दिसत नाहीत. तर सगळ्या धर्माचे आणि पंथाचे इथं काय झालेलं आहे, संकरीकरण झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, अशा असंख्य संस्कृती त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याची सरमिसळ झालेली आहे. उदाहरणार्थ आपण पहा, संक्रांतीला भोगीची भाजी करतो. सगळ्या प्रकार इथे या भोगीची भाजी करत असताना एकच भाजी वापरतो का, तर नाही. तर आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या त्या ठिकाणी त्या संक्रांतीच्या भाजीमध्ये वापरतो आणि त्याचा मिलाप असा होतो की ह्या सगळ्या भाज्यांचा त्या ठिकाणी चव ही एकत्र येऊन ही वेगळीच भाजी तयार होते. अशाच पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपली संस्कृती पूर्णच न नाकारता इतर संस्कृतीमधून आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार काही घटक निवडून आपल्या संस्कृतीत त्याची बेमालूम मिसळ करणे हे शक्य होते आणि त्यातूनच एक पूर्णतः वेगळी नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती उदयास येते. याला संस्कृतीचं काय म्हणलेलं आहे, संकरीकरण असं म्हणलेलं आहे. आणि या संकरीकरणाची प्रक्रिया सार्वत्रिक आणि जागतिकीकरणामुळे हे अधिक जलद गतीने होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे कशामुळं होतं, तर जागतिक पातळीवरती होणारं जे स्थलांतरण आहे, माहिती तंत्रज्ञान आणि जागतिक जे आर्थिक उलाढाल आहे, वाढता आचारविचारांचा विनिमय आहे, यातून हे वेगवेगळे समाज मोठ्या प्रमाणावर एकमेकांबरोबर येतात, ते एकमेकांवर अवलंबून राहतात आणि त्यातून संस्कृतीचं काय होतं, संकरण होतं. यातून नवीन रोमांचक सांस्कृतिक अनुभवही येताना दिसतात. उदाहरणार्थ खानपान, भाषा, लग्न पद्धती, वेशभूषा या सगळ्यांमध्ये संकरित संस्कृती दिसते. उदाहरणार्थ इटालियन पिझ्झ्यावर तंदूर पनीरचं मिश्रण या सांस्कृतिक संकीकरणाचं एक उदाहरण आहे. व्हॅलेंटाईन साजरा करणे, भाजीची त्या ठिकाणी सरमिसळ करणे, भाषेची सरमिसळ करणे, फ्युजन संगीत ही सांस्कृतिक संकीर्णनाची आणखी एक उदाहरणं देता येईल. म्हणजेच काय, या ठिकाणी जेव्हा अनेक संस्कृती एकाच ठिकाणी नांदतात आणि या संस्कृतीचं थोडं, त्या संस्कृतीचं थोडं, त्या संस्कृतीचं थोडं मिळून वेगळीच संस्कृती तयार होते, तिला संस्कृतीचं संकरीकरण म्हटलेलं आहे. एखाद्या संस्कृतीमधील एका भागातील पद्धतीचे दुसऱ्या संस्कृतीमधील एखाद्या भागाची सरमिसळ होते, याला सांस्कृतिक संकरीकरण असं म्हणलेलं आहे. हे जे सांस्कृतिक संकरीकरण हे समजून घेण्यासाठी ग्लोबलायझेशन ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. यामध्ये जागतिक पातळीवरील प्रक्रियांचे स्थानिक पातळीवरील प्रक्रियांबरोबर काय होतं, मिश्रण होतं. जागतिक पातळीवर असणाऱ्या पद्धती स्थानिक पातळीची जोड दिली जाते. उदाहरणार्थ जागतिक पातळीवरील खाण्याचे ठिकाणे जेव्हा इतर देशांमध्ये व्यवसायानिमित्ताने स्थिरावतात तेव्हा त्या देशातील स्थानिक आवडीनिवडीनुसार बदल केले जातात आणि त्यांना नवीन देशात स्थिरावण्यास मदत केली जाते. याचं एक उत्तम उदाहरण मॅकडोनाल्डच्या बर्गर मेनूमधून स्थानिक आवडीनिवडीनुसार केलेले बदल, चायनीज पदार्थांचे भारतीयकरण होणं आणि भारतीयांनी त्याच्यामध्ये केलेले बदल, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला संस्कृतीचं संकरीकरण झालेलं दिसतंय. या ठिकाणी तुम्हाला बर्गर दिसतंय आणि हे बर्गर कशामध्ये केलेलं दिसतंय, तर त्या ठिकाणी चपातीमध्ये केलेलं तुम्हाला दिसतंय.
संस्कृती ही कशी असते तर ती सर्वसमावेशक असते. आपण जो विचार करतो, बनवतो आणि आचरण करतो त्या सर्वांवर संस्कृतीचा काय होत असतो, प्रभाव पडत असतो. तुम्हाला समाजाचे सदस्य म्हणून आपल्या जगण्यातला प्रभाव सदस्य म्हणून आपल्या जगण्यावर प्रभाव टाकणारे संस्कृतीचे विविध पैलू माहीत झाले असतील आणि या सांस्कृतिक वैविध्याचे आणि संक्रमणाचे महत्त्व ओळखून त्याबरोबर येणाऱ्या सांस्कृतिक आव्हानांचे आकलनही तुम्हाला या पाठामधून निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो झाले असतील. अशा पद्धतीने प्रकरण क्रमांक 5 या ठिकाणी संपलेले आहे. याच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. फक्त यामध्ये त्या ठिकाणी संस्कृतीचं जो महत्त्व आहे ते महत्त्व अभ्यासक्रमातनं काय केलेलं आहे, वगळलेलं आहे. तेवढ्या भागावरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे नाही. बाकीचे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे आहे, सोडवायचे आहे. हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 6 सामाजिकरण हे प्रकरण आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.